यापुढची बातमी नांदेडमधून आहे। ढगफुटी सदृश पाऊस आणि लेंडी धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील 6 गावांमध्ये पूर आला। हसनाळ, बोंबोली, भेंडेगाव, रावणगाव आणि भासवाडी ही सगळी गावं पाण्याखाली गेली। या महापुरात 5 जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो कुटुंब ही उघड्यावर आली आहेत। पुरानं सगळं काही वाहून नेलं, त्यामुळे आता सुरुवात कुठून आणि कशी करायची असा भला मोठा प्रश्न या ग्रामस्थांसमोर उभा ठाकलाय। सगळं केलं, आता आम्ही उपाशी आहो, काय खावं काय नाही। कुछ भी नहीं है, पूरा सब सामान गया, राशन का सामान गया, सब गया था, पैसा गया, सभी गया, जानवर गए, बकरियां थे सो मर गए, 4 बकरियां भी मर गई। गावाची अवस्था लईच बेकार आहे। सगळ्यांचं काही बी सामान उरलेलं नाही, कोणाचे ढोरं मेले, म्हशी मेले, लई बेहाल आहे। तो काय मागून थायचं ना, काहीच नाही देऊन निघाले हो काय, गटल्यावर पेडा गेले। माझ्या लेकाला काय नाही दिले, खारा भातला गेला, खाय पडते भांडे 5 घेतले होते, दोन्हीकडे सामान नेले। पाण्याखाली गेलेली घरं, उघड्यावर आलेले संसार, मेलेल्या जनावरांच्या मृतदेहांचा खच, चिखल अन गाळ। 4 दिवसांपूर्वी इथं रावणगाव नावाचं गाव होतं। आज तिथे फक्त स्मशान शांतता दिसून येते। रविवारी रात्री सगळं गाव गाढ झोपेत असताना रावण गावावर आभाळ कोसळलं। कोणाला काही समजायच्या आतच लेंडी नदीचं पाणी गावातल्या घराघरात शिरलं। जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी गावाबाहेर धाव घेतली, जीव बचावला, पण जगायचं कसं हा आभाळा एवढा प्रश्न मागे राहिला। सगळं आमची भरपाई करून द्या म्हणा। शाळेमध्ये टॅप मागतात, आता टॅप आम्ही कसे देऊन देऊ? आता आमच्याकडे 1 रुपया नाही। कोंबडी 50 होते, शेळ्या होते 2, ते सगळे गेले। काहीच निघाले, माझ्या लेकाला मोठं गेलं, त्याला काय नाही दिलं नाही। मी सामान शेत केलेलं होतं, नको बापा काहीच नको, पाड्याला जाता येते, कागद मुगद सामान फुटकी वाटी निघाले, लोकांचं लय थोडं निघाले, माझं काहीच नाही। कुठे घर तेव्हा तिथं 2 खोल्या पाडून सगळं गेलं, देऊन गेले, माझ्या काहीच निघालं नाही। पुराच्या कचाट्यात सापडलेल्या रावणगावकरांसाठी प्रशासनानं गावाबाहेर 4 किलोमीटरवर पत्र्याचे शेड बांधत तात्पुरता निवारा करून दिलाय। मात्र पावसानं उसंत घेताच ग्रामस्थांनी थेट गावाकडे धाव घेतली। जिथे घर होतं तिथं आता फक्त चिखल उरलाय। त्यातून जे काही हाती लागेल ते घेऊन गावकरी शेडपर्यंत फेऱ्या घालतायत। काय काय लागलं हाताला? चांगले चपडे झाले माझा, चपडेच तेवढे कपडे ते सगळे? हा, किती चक्कर आहे तुमची? 4-5 चक्र माझा। 4-5 झाल्या? हा मग आणखी गावात काय उरलंय का? हा, उलट पत्र आहेत, नुसतं दुसरं काय नाही माझा। काय बी नाही, काय डबे आहेत हे, फक्त जेवायचे भोगणे फिकणे होते, बर्तन भोगणे फिकणे समजा गेले, ढोरं फिर काही गेल्यात काही जणांचे। तुमचे बी ढोरं गेले? आमचे गेले नाही, तो कशाला खोटं म्हणावं। 3 ढोरं आमचे बांधून होते, तोडून घेतल्यात, वाचल्यात कसं तर। 3 दिवसाची डिलिव्हरीची मुलगी होती घरी, आम्हाला लय त्रास झाला का आमच्या। तिला नेलं का इकडच आहे? नेल्या, नेले काल? हो। काय काय सामान उरलंय आता? काहीच उरलं का, चिंता आहे त्या का, काहीच नाही त्या का, अंतर समजा नाच झाले। आम्ही गोरगरीब हा मंजूर करून खायचे लोक हा आम्ही। आमचे संघ गेले, पैसा गेले, सामान गेलं। सोमवारी सकाळी जे काही घडलं ते आजही या ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीये। एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे तो महापूर त्यांना रोज दिसतोय। हम रात में 12 बजे गए थे नदी के पास, तो पानी थोड़ा ऊपर बढ़ता हुआ देखा। देखने के बाद हम घर में आए, 1 बजे तक पानी पूरा हमारे गांव में घुस गया। 1 बजे पानी घुसने के बाद हम बच्चे को लेने तक 2 बज गए हमारे को। 2 बजे हम घर से खेत में से नुकसान कैसा होगा? घरा पूरे गिर गए? पूरा घरा पूरा पानी में गिर गए, कुछ जानवर बह गए, मिलने का पता नहीं है, और कुछ जानवर मर गए। जे तिडके कार्यकारी अभियंता जे आहे देगलूरचा, म्हणजे आमच्या लेंडी क्षेत्राचा, म्हणजे त्यांनी चूक केलेली, पाणी सोडलं नाही आहे। बघा, इथपर्यंत लोकांची भावना झालेली आहे की लेंडी धरणामध्ये जर पाणी साचत असेल तर ते वेळेवर सोडलं का नाही गेलं, हा संताप आहे तुमचा? हा संताप आहे। 30% पाणी आम्हाला थांबितो म्हणून आमच्यावर 80% पाणी थांबून पूर्ण आम्हाला पाण्यात बुडून टाकलेले आहेत।
रावण गावातील या ग्रामस्थांची सध्या गावाबाहेर तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पण या निवारा शेडची अवस्था पाहून सरकार आमची थट्टा करताय का असा सवाल त्यांनी केलाय. काय राहते कसं राहते ते काय पत्र मारून दिलेत लाईट नाही नळ नाही पाण्याची सुविधा नाही कशाचीच नाही काय पियाचं पाणी नाही काहीच नाही कशाची सोय नाही तर काय कसं राहते घर सोडून तिथं या इथं राहा म्हणून सांगले तर. नांदेडच्या मुखेड तालुक्यावर नैसर्गिक आपत्ती आली असताना पालकमंत्री अतुल सावे मात्र कुठेच दिसले नाही. ते लंडन दौऱ्यावरती गेल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. महाजन यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करत तिथली परिस्थिती जाणून घेतली. पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आक्षेप होता, पण पालकमंत्री देशाबाहेर गेलेले आहेत, ते लंडनला आहेत, त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले. ते तात्काळ या ठिकाणी आले असते, पण शेवटी या सगळ्या गावांना मदत करणं, त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांची मोजदाद आपल्याकडे नाही आहे, पण त्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांना विचारून आम्ही उद्या ती संख्या उद्या परवा 2 दिवसामध्ये ती आम्ही निश्चित करू या ठिकाणी. आणि NDRFच्या निकषाप्रमाणे जी काय मदत आहे ती त्यांना मग गायींना, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या यांना आम्ही त्या ठिकाणी तात्काळ देऊ. अवघ्या काही तासांच्या पावसानं मुखेड तालुक्यातील या 6 गावांना बसलेला फटका खूप मोठा आहे. इथले ग्रामस्थ बेघर आहेत. त्यांच्या जेवणाची भ्रांत आहे. पंचनामे होत राहतील, पण सध्या या ग्रामस्थांना गरज आहे ती आधाराची. होईल पुन्हा सगळे नीट या विश्वासाची. त्यासाठी प्रशासनानं पावलं उचलणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाम आणि मुजीम शेख, न्यूज 18 लोकमत, रावणगाव, नांदेड. तर रावणगाव सारखी अशी अनेक मंडळी आहेत, ग्रामस्थ आहेत की ज्यांचं सारं काही या पावसानं उद्ध्वस्त केलंय. त्यांना प्रतीक्षा आहे ती आता मदतीच्या हातांची. राज्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून